नमस्कार. वर्सटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अ, गेल्या 2 महिन्यांपासून माझा कुठलाही ब्लॉग नाही. ना पोस्ट आहे, ना रील आहे. कारण मी बऱ्याचशा अशा गोष्टींमधनं सर्व्हाइव्ह करतीये आणि आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला आपल्याला सामोरी जायलाच लागतं. तसेच मीही बऱ्याच प्रसंगांना सामोरी जातीये. 2 महिन्यापूर्वी काय झालंय, ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. 2 महिन्यांच्या अगोदरही मी थोडी आजारी पडत होते. अशक्तपणा येत होता. गेल्या 2-3 महिन्यांमध्ये त्याचं प्रमाण जरा जास्त वाढलं. काही कारणास्तव मी तर म्हणेल ते माझ्यामुळेच वाढलं. कारण आजारपणाकडे दुर्लक्ष करणं हा एक मूर्खपणा आहे, जो माझ्यामध्ये आहे. मी कधीच माझ्या आजारपणाकडे लक्ष देत नाही. लक्ष देत नाही म्हणण्यापेक्षा अंगावर काढण्याची सवय आहे मला. दुर्लक्ष करते मी दुखण्यांकडे आणि त्याचा परिणाम माझं दुखणं जरा जास्त वाढलं आणि आत्ताच्या मितीला मी मी काहीच करत नाही आहे. मी घरी आहे फक्त रेस्ट घेण्यासाठी. म्हणजे ना मी जॉब करते आहे, ना मी ब्लॉग करते आहे, ना काहीच. अशीच शांत बसलेले होते आणि माझी दीदी आणि ताई मला म्हटले की शांत बसण्यापेक्षा काहीतरी करणं गरजेचं आहे ना. तुला वाटते काय करावं, तर तू तुझे ब्लॉग का थांबवले? तू ब्लॉग सुरू कर. आणि माझं असं होतं की मी बाहेर फिरू शकत नाही आहे, मला थकवा आहे, अशक्तपणा आहे, मी काय करू? तर मग दीदी आणि ताईने मला सजेस्ट केलं की आता बैठे ब्लॉग सुरू कर. म्हणजे फक्त गप्पा मारणं आणि मी जे प्रॉब्लेम फेस करत आहे, जे म्हणण्यापेक्षा जो सध्या तरी मी जो प्रॉब्लेम फेस करते तो मी तुमच्यासोबत शेअर करावा. कदाचित त्यातनं मलाही काही सजेशन्स मिळतील आणि कोणी सजेशन देईल आणि कोणी सजेशन घेईलसुद्धा की नेमकं काय करायला हवं आहे या गोष्टींवरती. जर तुमच्या फॅमिलीमध्येही असे मेंबर्स असतील तर. तर मला 2 महिन्यापूर्वी थोडा त्रास व्हायला लागला. अशक्तपणा असेल किंवा जेवण कमी झालं माझं. खूप प्रमाणात जेवण कमी झालं. म्हणजे खूपच जवळजवळ दिवसाला मी चतकोर किंवा अर्धी भाकर खात होते आणि तीही खूप मुश्किलीने खात होते. मला खातानाही त्रास व्हायचा, म्हणजे जळजळ व्हायची किंवा खावंसंच वाटत नव्हतं. भूक लागायची पण खावंसं वाटत नव्हतं आणि कधीतरी इतकी भूक लागायची की मी दिवसातनं 3-3 वेळा खाऊनही मला भूक माझी शमन होत नव्हती. मला त्रास व्हायचा आणि व्हायचा असं एखादा दिवस असा यायचा महिन्यातला की मला खूप त्रास व्हायचा. मी रडायचे की मला हे काय होतं. आणि या सगळ्यामध्ये माझं जे मेन आजारपण होतं ते बाजूला आणि मला वाटलं या दुखण्यांचं कारण या थंडी तापाचं असेल किंवा हे अशक्तपणा, काय जे काही असेल ते, थकवा किंवा जेवण कमी जाणं किंवा फक्त खिचडी भात खावंसं वाटणं, त्याचं कारण मला असं वाटलं की माझी दगदग होती आहे. जॉबसाठी दिवसभर माझी वणवण होती आहे. सकाळी 6ला उठायचं, घरी 7:30-8ला यायचं. म्हणजे 6ला उठायचं म्हणजे 6ला उठून माझं आवरसवर करून मी जवळजवळ 7:45च्या वेळी माझी बस असायची. घरून 7:45ला निघायचे आणि 8:15च्या दरम्यान मला बस असायची आणि 9चा माझा टाईम होता ऑफिसचा. तर शार्प 9ला 5-1 मिनिटं कमी असताना मी पोचायचे. म्हणजे 9:55 किंवा 9:56 अशा दरम्यान मी पोचायचे. आणि छान रुटीन चालू होतं. पण दिवसभर बसमध्ये कधी बसायला जागा मिळायची नाही. उभंच जायला लागायचं आणि येतानाही खूप गर्दी असायची. कारण संध्याकाळची वेळ 6:30 पावणे 7 अशी वेळ असायची. तर तिकडनं येतानाही मला लेट व्हायचं कारण बस मला कधी मिळत नसायची. खूप गर्दी असल्यामुळे मग मला एक बस सोडून द्यायला लागायची. कधी 2-3 बसेस जायच्या. मला खूप लेट व्हायचे. 7:30च्या बसने यायला लागायचं. घरी मला 8, 8:15, 8:30 व्हायचे कधी. रुटीन होते. या सगळ्या धावपळीत माझे हाल होत आहेत असं मला वाटलं. आणि मी जिथे मी जॉब करते तिथे मी रूमसुद्धा बघितला होता की आपण तिथे राहूयात. मी पण म्हटलं की मला त्रास होतो आहे, मला दगदग होती खूप. तर तुमच्यापैकी कोणी एकजण माझ्यासोबत तिकडे थांबा आणि आपण तिकडे शिफ्ट होऊयात. पण त्या अगोदर मला जरा त्रास होत होता. मला गाठ झाली होती आणि मला त्रास होत होता. तर मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले.
तर त्यांनी असं सांगितलं फॅमिली डॉक्टरने की तुला हार्मोनल इम्बॅलन्समुळे ही गाठ झाली आहे, सो टेन्शन घेऊ नको, आपण तुला गोळ्या वगैरे देऊयात. आणि 10 दिवसांचा डोस त्यांनी मला दिला आणि त्यांनी सांगितलं की 10 दिवसांचा डोस कंप्लीट करू आणि मग आपण ठरवू, मग गाठ कमी होते की नाही बघू. 10 दिवसांचा डोस कंप्लीट केला. मध्ये काही दिवसांचा गॅप गेला, म्हणजे जसं माझे मम्मी पप्पा यात्रेला गेले होते आणि मग त्र्यंबकेश्वरची यात्रा होती तेव्हा त्यामध्ये काही दिवस गेले. मग ते आल्यानंतर पण मी चालढकल करत होते, जसं की म्हणजे ऑफिसला जाते तर हां जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ असं करत होते. आणि या सगळ्या दरम्यान मला खूप लेट झालं, म्हणजे जवळजवळ 15 दिवस लेट झाले मला त्या डोसनंतर. आणि मग ती गाठ जी थोडीशी कमी जाणवत होती ती पुन्हा थोडीशी मला वाढलेली वाटली. मग मी परत डॉक्टरकडे गेले आणि त्यांना सांगितलं की गाठ थोडी कमी झाली होती पण मला परत जाणवते. तर त्यांनी गाठ बघितल्यानंतर ते म्हटले होते मला की गाठ जरा मोठी वाटते आणि हार्ड वाटते, तर आपण तुझी मेमोग्राफी करून घेऊयात. तर तू ठीक आहे, ह्या गोळ्या घे तू, पण अगोदर कुठल्याही एका सोनोग्राफी सेंटरला जा आणि प्लीज ती मेमोग्राफी करून घे. आणि मी ते मनावर घेतलं नाही. परत एकदा तेच गोळ्या घेऊन आले आणि ते पेनकिलर असतील तर माझं दुखणं तेवढं पुरतं थांबत होतं, त्यामुळे मला लक्षात आलं नाही. मी कंटिन्यू करत राहिले माझं जॉब वगैरे सगळं रुटीन आणि गोळ्या चालू. पण त्या दरम्यान असं झालं की त्या गाठीचा मे बी पस तयार झालेला असेल, तर गाठीच्या म्हणजे त्या गाठीचं पाणी यायला लागलं बाहेर. आणि मग मला थोडंसं भीती वाटली की ही गाठ आहे आणि पाणी कसं आलं म्हणून. तर मग मी म्हटलं आईला की आपल्याला जायला लागणार आहे सोनोग्राफी सेंटरला, तर मला मेमोग्राफी करायची सांगितले. तर मी गेले, मेमोग्राफी केली. त्या दिवशी मला खूप वेळ चेक केलं आणि सगळे पेशंट लवकर लवकर येत होते बाहेर चेक करून आणि मला खूप वेळ लागला. त्यात डॉक्टरांनी मला खूप सारे प्रश्न विचारले आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जा, तुमच्यासोबत जे कोणी रिलेटिव्ह आहे त्यांना आतमध्ये पाठवा. मग मला थोडंसं डाऊट आला की काहीतरी गडबड आहे. आणि मग त्या दिवशी माझी भाऊजाई आणि मी आम्ही दोघीच होतो आणि त्या दिवशी आम्हाला कळलं की कॅन्सर आहे. म्हणजे तिला असं सांगितलं की तुमच्या मेंबरला कॅन्सर आहे, शक्यता वाटते आहे, तर तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला न्या. आणि मी रडत असल्यामुळे तिलाही कळलं नाही वेळेवर मी काय सांगू. मी तिला बाहेर आल्यानंतर विचारलं काही सिरियस आहे का, तर बोलली हो, डॉक्टर म्हणत आहेत की कॅन्सरची शक्यता वाटते आहे, तर तुम्ही लवकर हॉस्पिटलला जा. आम्ही त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टरांनी मला चेक केलं. त्यांनीसुद्धा मला मेडिसिन दिल्या. खूप रडले मी त्या दिवशी, खूप रडले आणि सगळी नाही काहीतरी गैरसमज झाला असेल. हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांनी पण समजून सांगितलं मला की तुझ्या एजच्या मुलींना कॅन्सर वगैरे नाही होत शक्यतो, तर तू टेन्शन घेऊ नको. मला दुसऱ्या सोनोग्राफी सेंटरला पाठवलं, तिथे पण माझी मेमोग्राफी केली आणि तेच कळलं. तर मग त्यानंतर बायोप्सी रिपोर्ट काढण्याचा निर्णय घेतला की आपण बायोप्सी करूयात. आणि मग बायोप्सीतही 3-4 दिवसांनी कन्फर्म झालं की हो, मला 3ऱ्या स्टेज. मग काय करायचं, घरातले सगळे शॉक. आणि ज्या दिवशी कळलं, म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा मेमोग्राफी केली आणि रिपोर्ट आले त्यावेळी कोणालाच जेवण जात नव्हतं, कोणी जेवलं नाही, काय नाही, बळजबरी बसले होते सगळे. मी बळजबरी बसले कारण माझ्या फॅमिलीला त्रास नको व्हायला. मी रडले तर ते सुद्धा खचून जातील, मी खचले तर, म्हणून मी बळजबरी जेवायला बसले आणि फ्रेश बसले, एकदम नॉर्मल बोलत होते. आणि ते सुद्धा नॉर्मल बोलत होते की आपण जर टेन्शन घेतलं तर हिला पण टेन्शन येईल, आपण हिला आधार देऊयात. आणि आम्ही असे एकमेकांना आधार देत होतो आणि जे ते म्हणजे प्रत्येकजण एकमेकांचा समोरच्याचा विचार करून आणि सगळं रिलॅक्स असल्यासारखं आम्ही रिॲक्ट करत होतो. पण आतून सगळे खचले. आम्हाला टाटा मेमोरियलचा ॲड्रेस सांगितला बऱ्याच जणांनी, ज्यांना कळलं की हां असा असा प्रॉब्लेम आहे. आम्ही आयुर्वेदिक औषधांचाही शोध घेत होतो त्याच्याबरोबरच. आणि जेव्हा माझी पहिली मेमोग्राफी झाली आणि त्यात जेव्हा कळलं की हां कॅन्सरची शक्यता आहे, तर त्याच वेळी आम्ही एका ठिकाणी आयुर्वेदिक औषधासाठी गेलो की आपण आयुर्वेदिक औषध लगेच सुरू करूया जर आपल्याला सांगितलं असं तर. आणि खूप लांब होतं ते,
जर तुम्हाला औषधांचंही काही ॲड्रेस हवे असतील किंवा माहीत करून घ्यायचं असेल तर मी तेही सांगायला तयार आहे. एक ब्लॉग स्पेशल मी त्याच्यावरती करेन. कारण असं असतं, जे कोणी एखाद्या आजाराने म्हणा किंवा संकटांनी ग्रास्त असतं ना, ते असं एक ठिकाण नसतं कधी सोडत नाही जाण्याचं. आणि तेच आम्ही करत होतो. माझी दीदी आणि मीच होतो सोबत रिपोर्ट घ्यायला गेलेलो. म्हणजे माझी बहीण डिलिव्हरी झालेली आणि ती पण होती आलेली. तर दीदी बाळाला बघायला आलेली होती तिच्या घरनं, की आपण एक दिवस बाळाला बघूयात आणि लगेच जाऊयात. तर ती मुक्कामी थांबणार होती. बाळाला बघायला आली. बाळाचं आम्ही वेलकम केलं आणि ती सहज म्हटली, की म्हणजे मला रिपोर्टचा कॉल आला, की तुमचे रिपोर्ट रेडी आहेत. तर ती बोलली, की नंतर तुम्ही धावपळ करत जाल, म्हणजे जसं माझ्या वडिलांना, पप्पांना घेऊन. तर मग त्यापेक्षा आपण दोघी स्कूटीवर जाऊया आणि घेऊन येऊयात. आम्ही दोघी गेलो, रिपोर्ट घेतले, हे सगळं प्रकरण हे सगळं कळलं आणि डॉक्टरांचं समजून सांगणं. आणि दीदी सिच्युएशन खूप छान पद्धतीने हँडल करते खरंच. तिने डॉक्टरांसोबत पण सगळ्या शंका कुशंका विचारून घेतल्या, अगदी आयुर्वेदिक औषधांच्या सुद्धा. आणि तरी शेवटी ज्याचा अभ्यास ज्या गोष्टीत येतो त्याच गोष्टीबद्दल खात्री सांगतो. तर डॉक्टरांनी तर आम्ही दुसऱ्याच दिवशी मुंबईला, आणि इथल्या डॉक्टरांनी जे आम्हाला सांगितलं होतं, की तुम्हाला लगेच ऑपरेशन करायला लागेल, तुमच्याकडे 8च दिवस आहेत. आम्ही थोडं घाबरून गेलो होतो. 8च दिवस म्हटल्यानंतर खूप सिरियस. आणि पहिली गोष्ट, आपण प्रत्येक गोष्टीत नवीन असतो ना, ज्या गोष्टीचा आपला अंदाज नसतो, आपण भांबावून जातो. तर अशा प्रसंगी ना खूप शांततेत विचार करणं गरजेचं असतं. ज्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, की तुमच्याकडे 8च दिवस आहे, आपण उद्याच ऑपरेशन करूया, उद्याच टेस्ट करूया, तुम्ही तुमचे कागदपत्र रेडी ठेवा, असं तसं, मी खूप रडले. पूर्ण रस्ता काटेपर्यंत मी रडत होते. आणि माझी दीदी मला समजावत होती गाडीवरती, समजून सांगत होती. आणि घरी आले, सगळं कंट्रोल केलं मी. माझं रडू, माझ्या मनातल्या काय भावना असतील सगळ्या कंट्रोल केल्या. आणि वडिलांसमोर जाण्याचं माझी हिंमत होत नव्हती. अगदी नॉर्मल रिॲक्ट करत होते घरात येऊन. आणि त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला. खूप वेळानंतर, जवळजवळ 1 तास कोणी काहीच बोललं नाही. आणि मग पप्पांनी प्रश्न विचारला मला, की काय झालं गं, काय म्हटले डॉक्टर, रिपोर्टमध्ये काय आलं? आणि मला सांगतानाच माझं ढसाढसा माझं रडू बाहेर आलं, की मला कॅन्सर आहे. आणि मग त्या दिवशी निर्णय घेतला, की आपण टाटा मेमोरियलला जाऊयात. आणि मग टाटा मेमोरियलला आम्ही तिथे भरपूर दिवस राहिलो. आणि तिथे कळलं, की मला 2री स्टेज आहे. तर त्यांनी काय काय प्रॉब्लेम्स आहे किंवा गाठ केवढी आहे सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आणि मला सांगितलं, की तुम्हाला केमो सुरू करावे लागते. तर केमो लगेच सुरू करायला आम्हाला त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं, की पेशंटला ट्रॅव्हलिंग चालणार नाही. आणि 5-6 महिने एवढं मुंबईत राहायचं, तर ते शक्य नव्हतं, पॉसिबल नव्हतं. तर आम्ही त्यांना सांगितलं, की आम्हाला इथं एवढं दिवस राहणं शक्य नाही आहे. तर तुमच्या रेफरन्सने आम्हाला कुठलं तरी असं हॉस्पिटल सांगा आमच्या तिकडे, की आम्ही तिकडे जे काही आमची ट्रीटमेंट असेल ते करू. मेडिसिन्स सगळे आमचे टाटा मेमोरियलचे. आणि आमच्या इकडे येऊन म्हणजे डॉक्टरांच्या सजेशनने आमच्या इकडंच एक हॉस्पिटल आहे, तिथे माझी केमोचे जे काही डोस आहेत ते चालू आहेत. तर असा आहे माझा 2 महिन्याचा प्रवास. म्हणजे केमोचे आत्ता माझे डोस झालेले आहेत, 2 डोस. आणि ही जी ओढणी पांघरून मी तुम्हाला दिसते आहे, कारण जर ज्या लोकांना माहीत असेल, की केमो घेतल्यानंतर डोक्याला केस राहत नाही, तर ती सिच्युएशन आहे आत्ता. फेस करणं सुरुवातीला खूप जड गेलं होतं, पण आता काही वाटत नाही. आणि खूप संकटं येतात. देवाच्या मनात काय आपल्याला सांगता येत नाही. आणि आपल्या कर्माचे भोग असतात, हे तितकंच खरं आहे. त्याचा हा प्रवास जो मी तुमच्यासमोर आत्ता मांडला. आणि यानंतरचा प्रवास मला विचारांमध्ये किंवा चिंतेमध्ये घालवायचा नाही आहे.
मी विचार करत होते की मी आत्ता कुठे कमवायला लागले होते आणि कुठेतरी माझी छान सुरुवात होणार, तर त्यात हे येऊन ठेपलं. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन चॅलेंज येतं आणि त्या चॅलेंजला सामोरं जाताना जे लोकं मला जवळून ओळखत आहेत, ती लोकं माझं कौतुक जेव्हा करतात, की "तू स्ट्राँग आहेस." स्पेशली माझी दीदी, की "तू खूप स्ट्राँग आहेस." या अशा संकटांना कोणीच अ, इतकं धाडसाने सामोरं जात नाही, हे सांगणारी माझी दीदी. आणि तिचा खरंच खूप सपोर्ट आहे मला. तिचा आधार आहे मला. अ, दीदी असेल, ताई असेल. ताईसुद्धा बिचारी शक्य होईल तितकं मला आधार देत असते. आत्ता ती इथे आहे, डिलिव्हरी झाली आहे तिची. पण तरीसुद्धा माझी इतकी काळजी घेत आहेत. माझी फॅमिली खरंच खूप, खूप जीव लावते मला. बिचारी ती माझ्या औषधांचं रुटीन, मला पाणी गरम करून देणं असेल, औषधं जे गरम पाण्यात घ्यायचे आहेत किंवा काय, सगळं बघते ती, सगळं बघते. आणि खरंच मी खूप लकी आहे, की मला अशा बहिणी, असा भाऊ मिळाला किंवा असे आई-वडील आहेत. तुमच्यासोबत खूप काही शेअर करायचं आहे. आत्तापासून माझे ब्लॉग सुरू झालेत असं समजा. आणि मी प्रयत्न करेन आठवड्यातनं एकदा किंवा 2 वेळा ब्लॉग टाकण्याचा आणि तुमच्यासोबत गप्पा मारण्याचा. तर तुमच्या घरातही जर असं कोणी मेंबर असेल, जे कुठल्याही एका मोठ्या आजारातनं, मोठ्या किंवा छोट्या, पण जे कोणी हे सगळ्या गोष्टी फेस करतंय, त्यांचं मन जपा, मन सांभाळा, त्यांना आधार द्या आणि त्यांची काळजी घ्या. त्यांची खूप काळजी घ्या. कारण आता मी जे फेस करते, जेव्हा फर्स्ट टाईम मी पण हॉस्पिटलला गेले, ते पेशंट बघून मला, कारण मला काहीच फेस करत नव्हते. मी फक्त आजार फेस करत होते. ते लोकं आजारावर मात करण्यासाठीच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, त्या ट्रीटमेंटला सामोरं जातात असं म्हणेल मी. कारण केमोने काय त्रास होतो ते मी फेस करते. माझी स्किन अगदी निस्तेज जळाल्यासारखी झाली आहे. माझे नखं काळे पडत आहेत. हे नखं तुम्हाला दिसत असतील तर नखं काळे पडत आहेत माझे. अगदी वेगळंच काहीतरी होतं आहे. आणि माझ्या हातांना सुद्धा डाग पडत आहेत. बारीक बारीक ठिपके येत आहेत असे. माझी जीभ काळी पडली आहे. म्हणजे पहिल्या किमोनंतर थोडं डाग दिसत होते. आता पूर्ण जीभ काळी पडली आहे माझी. आणि हे किती भयंकर असतं. केस गळणं असेल, त्वचा अशी काळपट मळकी दिसणं किंवा नखांमध्ये अगदी विष असल्यासारखे ते निळे दिसत आहेत, पूर्ण निळे, मी बघत असाल तर. आणि जीभसुद्धा माझी अशाच रंगाची झाली आहे. हे किती भयानक आहे. आणि पहिल्या किमोनंतर माझी काय अवस्था होती, दुसऱ्या किमोला मी काय फेस केलं, ते मला काय वाटत होतं, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. कारण तुमच्या घरातल्या व्यक्तींनी हे सगळं फेस करू नये. तुमच्या घरातल्या म्हणण्यापेक्षा कोणीही, तुम्हाला तुमच्या घरातल्या लेडीज असेल किंवा तुम्ही स्वतःही कोणी असाल, जर तुम्हाला वाटतंय ना की मला गाठ आहे किंवा मला असं असं होतंय, लगेच डॉक्टरकडे जा. प्लीज अंगावर काढू नका, माझ्यासारखा मूर्खपणा करू नका. मी कळकळीची विनंती करते. कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी जी गर्दी बघितली पेशंटची, मला इतकं वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं मला, की किती सारे लोक या सर्व मोठमोठ्या आजारांना फेस करत आहेत. आणि मला तर असं वाटते वॅक्सिन घेतल्यानंतर या सर्व गोष्टींचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे, खूप जास्त प्रमाणात. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. तुम्हाला सांगेन मी काय खाते, कसं खाते, काय खाणं गरजेचं आहे, मी कुठल्या औषधं घेते आयुर्वेदिक आणि त्याने मला कितपत रिझल्ट मिळतो आहे. त्यासोबतच मी आणखी काय काय करते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. आजच्यापुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत